आता आपण जो बघतो समोर ते आवळे डोंगर म्हणजे चंदन आणि वंदन किल्ला. पुणे सातारा हायवेपासून डाव्या हाताला आपण जर बघितलं तर ते दोन्ही दिसतात आपल्याला. आज पहाटे 5:15 वाजता आम्ही सगळ्यांनी या किल्ल्यापासून या विकेंडच्या 8 ट्रेक्सची सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा डाव्या हाताचा चंदन आणि नंतर उजव्या हाताचा वंदन असे करून 10 वाजता आम्ही खाली गावात किकली बैलमाचीला पोहोचलो होतो. आम्ही सगळे म्हणजे या ठिकाणी आता मी अभिजित यादव, त्याच्यानंतर शंकर, मागे मंदार सरकार उर्फ सरकार, खाली रोहित वजे आणि या बाजूला झोपलेले टनटनाटन घंटा सिंग उर्फ मूळ नावच मला आठवत नाहीये श्रीकांत शिंपी. तर चंदनवंदन झाल्यानंतर आपल्याला समोर जो मागे दिसतोय मागच्या बाजूला जो दिसतो आहे ते शिखर म्हणजे वैराटगडाचं शिखर. हाही फारसा वेळ न घेणारा असला तरी सगळी चढण छातीवरची होती, त्यामुळे चढायला 1.25 तास, उतरायला जवळजवळ 1.25 तास लागला आणि पुरेसा दमछाक करणारा किल्ला होता. यानंतर आम्ही मोर्चा वळवला. तो आत्ता ज्या ठिकाणून शूटिंग करतोय त्या आम्ही आता पांडवगडाच्या पायथ्याला आहोत. पांडवगडाच्या पायथ्याला आणि आपण आता जे समोर वर बघतो आहोत तो पांडवगड नाही, तर पांडवगडाची एक माची आहे जी आपल्याला आता मॅक्झिमम फोकस करून त्याच्या मागे पोहोचल्यानंतर मूळ पांडवगड डोंगर मागे आपल्याला दिसतो. आणि अशा प्रकारे आजच्या दिवसाच्या अखेरीस आता संध्याकाळचे 6:15 झाले आणि दिवसाच्या अखेरीस 4 किल्ले पूर्ण केले. हुर्रे झालं, पुर्रे झाले सगळे. काय करतोय तू?